मम्मी हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आज आहे ना आमचं वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे 15वी. तर आम्ही प्रत्येक वेळी बाहेर जात असतो जेवायला. ह्यावेळी पण मी घरात काय तर स्पेशल करायचं म्हणत होते, पण ह्याने आहे ना मला सांगितलं की बाहेरच जावं म्हणून. पण आम्ही बाहेर जातो आहे, पण कधी केक वगैरे आणून कापत नाही, म्हणजे सेलिब्रेट करत नाही. मग ह्यावेळी माझ्या मनात आहे की म्हणजे केक आणायचं म्हणून. फर्स्ट टाईम म्हणजे असं मनात आले, म्हणून मग ह्यांना बघूया बोलते केक म्हणजे आणा म्हणून सांगणार आहे. काय म्हणतात बघूया, नाहीतर मग बाहेर जायचं तर फिक्स आहे. त्यात आणि आज संकष्टी चतुर्थी आहे आणि बघा जमलं तर तिकडे पण गणपतीला पण जाऊन यायचं म्हणते. तर आता ह्यांनी काम सुटल्यानंतर येतील, उशीरनंच येतात, 8-9 वाजतील त्यांना. मग आल्यानंतर आहे ना जाणार आहे आणि बघा जमलं तर देवाला जाऊन येणार, नाहीतर मग तिकडं तर जाणार आहे. पण त्याच्या अगोदर आहे ना केक आणतात का बघा, म्हणजे सेलिब्रेट करण्यासाठी. तर मी आहे ना सकाळपासून आता ब्लाऊज शिवत होते. आज आहे ना सकाळपासून एवढं काम होतं की आता सीझन चालू असल्यामुळे ना सारखं कामं असतेच, फ्री काय नसते. मग आत्ता सध्या ब्लाऊज शिवत होते आणि म्हणजे थोडंसं आता संध्याकाळचं जरा आवरायचं म्हटलं, देवाबत्ती वगैरे करायचं म्हणून आहे ना. आणि थोडीशी भांडी आहेत ते पण मीच घासणार आहे, कारण रोहिणी गेल्या बाहेर, तिला पाठवली फॉल आणायला. कारण दुपारी ह्यांना सांगायचं होतं पण विसरले मी, आणि मग ती साडी द्यायची आहे मला, त्यामुळे मग फॉल आणायला मग ह्यांना म्हणजे रोहिणीला पाठवले हाताने. त्यामुळे मग बघूया, मग व्हिडिओ कंटिन्यू करा. पुरानी मशीन बंद हो जाती और फिर मच्छर की वजह से बच्चा उठ जाता, लेकिन अभी परेशानी घेऊन आला. ओके, मला माहीतच होते घेऊन येणार ते. आता मस्तपैकी आम्ही केक कापणार आहे. मग कसं वाटायला केक कापणार आहे पहिल्यांदाच? मग ॲनिव्हर्सरीचं पहिल्यांदा कापाल नाही. ह्याला एक चिंता वेगळीच. ह्याला कापायचं राहिलं बाजूला, खायचं आहे का चालू केलाय. थांब मी काढतो, थांबा. 2 मिनटं थांब, आमच्या आपल्याला खायची लई घाय लागली. इथं वर ठेवाय काय त्याला? हां, हळूच वर उचलून ठेव याच्यावर. शिस्तीत धर. मस्त. आता कापूया काय? हां. तर इथं बघा कोण कापायचं आहे आणि कोण बसलं इथं. तुझा पोरगा बसलाय. कसं बोलतोय भीती दिसली. चला आता आम्ही कापतो, उशीर झाले, आम्हाला जायचं पण आहे. आता 9 वाजले. लाव फोटो काढायला. हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा. थँक्यू. फोटो काढ की. चालेल की. तिकडे बघ कॅमेरा. फोटो मा अभी सर एक साइडला. मामा मैं टोपिंग चलती है. बाई आम्हाला ठेवा झाला. हाय रे. तर आता ना मस्त असं आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केला आणि पहिल्यांदाच केलं आहे 15 वर्षात. ही पहिलंच आम्ही केक कापले. इकडं की कसं वाटलं सांगा की. मस्त वाटलं.
मुलांचा सहकार्यामुळं खरं तर रोहिणी आणि अभिमुळाचे अभिमुळाचे रोहिणी कालपासून मागे लागली होती मम्मी ह्यावेळी सेलिब्रेट करा करा म्हणून. म्हणताना म्हटलं मुलांचं तरी मनासारखं उद्या म्हणून आहे ना. आणि मला पण ह्यावेळी होतं मनात कापायचं म्हणून सांगितलं ह्याने लगेच केक घेऊन आली म्हणून कापलं मी. इकडं आमचं आऊचं काय चालू आहे बघा. केक खायचं चालू आहे. केक खायचं चालू आहे. ते जायचं की नाही. आता गुड्डी हे व्हिडिओ बघितल्यानंतर काय करते काय माहिती. तर चला बहुतेक फोन करून विचारते. ते विचारात तिला माहित नव्हतं. अचानकच मी सांगितलं हा रोहिणीनं फोन केल्यावर सांगितलं मग तिला माहीत झाले. आणि ते म्हणाले ते मला माहीतच नाही. आता झालं आहे आमचं. चला जातो आम्ही. आम्ही आता इथे सेलिब्रेट वगैरे करून आहे ना निघालो होतो जेवायला जायसाठी. तर इथं आमच्या आबूचं चाललं होतं की विहारलाच जावं म्हणून, कारण त्याला टोमॅटो ऑमलेट आणि आंबोळीच आवडतं फक्त. आणि आम्ही रविवारी ते दुपारच्या वेळेला जातो ना तर तिथेच जात असतं, कारण मुलांना ते आवडते म्हणून. कारण तिघं पण आहे ना नॉनव्हेज खातच नाहीत. त्यामुळे मग आज तेच प्लॅन होता माझा. पण आहे ना आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळं ते हॉटेल बंदच होते. आम्ही 2 हॉटेलला गेलो पण ते बंद होते. मग त्याच्यानंतर म्हटलं राहू देच आता. आणि आम्हाला निघायला पण उशीरच झाला होता. 9:30 घरातच वाजले होते. आणि म्हटलं राहू दे आता वेजेच जेवूया म्हणून आहे ना परत ह्या हॉटेलमध्ये गेलो. तर इथं आहे ना अर्धा तास आम्हाला बसावं लागलं. इतकं रश होतं तिथं. खूप वेळाने जेवण दिलं त्यांनी. आणि आमचा आबांना इकडं रुसून बसला होता बघू शकता. नंतर जेवण आलं त्यावेळी तो शांत झाला, म्हणजे त्याच्या मनासारखं जेवण मिळालं म्हणून. आवाज कमी आहे, पंचर नाही. जेवण वगैरे करून आहे ना आम्ही 10:30 वाजून गेले होते तेव्हा निघलो. आणि गाडीची पण आहे ना हवाच गेली होती. तर नेमकं असं होतंय बघा, कुठंतरी कधीतरी गेलं ना की असंच असते. आणि येताना आहे ना गणपतीच्या देवळासमोरनंच आलो. तसंच बाहेरनच देवाचे दर्शन घेतलं आणि मग आलो घरी. तर असं काय होतं सेलिब्रेशन. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.